काही दिवसांपूर्वीच बातमी आलेली होती की केमिस्ट आपल्याकडचा जो जुना स्टॉक आहे औषधांचा तो सध्या विक्री करतात आणि नवीन स्टॉक ते 1 जुलै शिवाय भरणार नाहीत, त्यामुळे काहीसा तुटवडा औषधांचा निर्माण होईल। तर यामागचं नेमकं कारण काय? केमिस्ट क्षेत्र जे आहे, केमिस्ट लोकांचं, त्यांना नेमक्या अडचणी काय आहेत आता? सगळ्यात अगोदर असं आहे की नेहमी आमची असोसिएशन ही रिफॉर्मच्या सोबत राहिलेली आहे, आजही आहोत आम्ही। परंतु जसं मंत्रींनी सांगितलं, वीरेन शाहनी सांगितलं की अशा ज्या अडचणी आहेत, जेव्हा आपण रिफॉर्म मध्ये जातो तेव्हा हे विसरतो की भारत हा एक वेगळ्या टाईपचा देश आहे, इथलं कल्चर वेगळं आहे, इथल्या गरजा वेगळ्या आहे। इथे अतिशय फुटपाथवर व्यापार करून, माझा फ्रूटवाला आहे, रोजचा 7-8 हजाराचा बिझनेस करतो, कायदा म्हटलं तर त्याला जीएसटी मध्ये जायला पाहिजे, प्रॅक्टिकल नाही आहे। 10,000 रुपयापर्यंत तर सूट द्यायलाच पाहिजे होती, कंपोजिशन मध्ये 1 करोड रुपयापर्यंत सूट द्यायला पाहिजे होती। कारण आज जर प्रॅक्टिकल आपल्याला एखादी गोष्ट रिफॉर्म मध्ये आणायची असेल तर इनिशियल त्याच्यामध्ये जितकी कमी लोक हे करता येतील तितकं ते सक्सेसफुल होणार आहे। औषधीमध्ये काय झालेलं आहे की आमचे प्रश्न वेगळे आहे, हा व्यवसाय थोडासा वेगळा आहे, याच्यामध्ये अनेक कायद्यांचा इम्पॅक्ट येतो। ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर आहे, किमती आमच्या हातामध्ये नसतात, आम्हाला काही सेल लावता येत नाही कपड्यावाल्यांसारखा, आमच्याकडे माल परत जातो, आम्हाला तो कधी परत करावा लागतो, कधी शासन काही प्रोडक्ट्स बॅन करते, चांगल्या उद्देश चांगला, परंतु आमच्या ज्या अडचणी आहेत त्याच्यामध्ये आज आमच्या क्रेडिट नोट्स, डेबिट नोट्स, रिटर्न गुड्स याच्याबद्दल जीएसटी प्रॉपर काही बोलत नाही आहे। साहेब आल्यानंतर आम्ही ते प्रश्न विचारू, आम्ही त्यांना याच्याबद्दल अनेक निवेदनं जीएसटी काउन्सिलला दिली, इव्हन आम्ही एसटी म्हणजे स्टेट टॅक्स कमिशनरांकडे दिलं, कोणी त्याचं काही करत नाही आहे, त्याच्यावरती काही कधी बोलावलं नाही, कधी संस्थेची मीटिंग नाही। तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आहे की रिफॉर्म मध्ये जाताना, जसं संजय मंत्री म्हणाले, त्यांना माहित नाही की मी पण छोट्या गावातूनच येतो आणि प्रतिनिधित्व करतो, मी महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यापाऱ्याचा, आमचे देशामध्ये 8 लाखापेक्षा जास्त औषध विक्रेते ज्यांचं प्रतिनिधित्व आम्ही करतो।